अमरावती विधान परिषद निवडणुकीत हर्षजित देशमुखांच्या भूमिकेनं काँग्रेसमध्ये सुरू असलेला संभ्रम काही मिटत नाहीये। अमरावतीवरून रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत असतानाच आता पुन्हा एक नवा ट्विस्ट आलाय। काँग्रेसनं वंचितला पाठवलेला पाठिंब्याचा प्रस्ताव वंचितकडून गेल्या 3 दिवसांपासून वेटिंगवर ठेवल्याचा दावा काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुख यांनी केला। त्यामुळे वंचित आणि काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। पाहूयात। हर्षजित देशमुखांमुळे काँग्रेसची चौफेर कोंडी। वंचितला पाठिंबा देऊनही नाराजीचा सूर तोंडी। 3 दिवसांनंतरही वंचितकडनं प्रतिसाद नाही। अमरावती विधान परिषदेत काँग्रेस एकाकी। अमरावती विधान परिषदेवरनं काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे। एकीकडे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख आजाराचं कारण देत प्रचारातनं गायब झालेत। त्यामुळे नाराज काँग्रेस नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देत हर्षजित देशमुखांना झटका देण्याचा चंग बांधलाय। पण आता वंचितकडनं काँग्रेसच्या पाठिंब्याची दखलच घेतली जात नसल्याचं समोर आलंय। 3 दिवसांपूर्वी वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्याशी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली होती। वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत या चर्चा झाली। यानंतर काँग्रेस नेते आणि वंचित उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्यात एक गुप्त बैठक झाली। त्यानंतर काँग्रेसनं वंचितला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला, पण शनिवारी 3 दिवस उलटूनही वंचितकडनं कुठलाच निरोप आलेला नाहीये। त्यामुळे आता वंचितनंही काँग्रेसच्या प्रस्तावाला वेटिंगवर ठेवल्याची नाराजी काँग्रेसचे नेते व्यक्त करतायत। वंचितचा जो उमेदवार आहे निलेश विश्वकर्मा माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या सन्माननीय अध्यक्षाशी बोलले आणि ती चाचपणी आम्ही मधल्या काळामध्ये केली। त्यांनी आम्हाला सांगितलं की मी बाळासाहेबाशी बोलतो आणि बाळासाहेबाशी बोलणं झाल्यानंतर तुम्हाला अजून त्याचा आम्हाला अजून रिप्लाय आलेला नाही। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस आणि वंचितमध्ये 3 बैठका झाल्यात। या बैठकांमध्ये पाठिंबा देण्याचंही ठरलं, पण निर्णय लांबल्यानं आता काँग्रेसकडनं नाराजी व्यक्त केली जाते। यावर वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनीही काँग्रेसवर पलटवार केला। ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला घेऊन आपण चालतो त्या विचारधारेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की जातीयवादी शक्तीला पाठिंबा द्यायचा हे काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवावं, असं विश्वकर्मा यांनी म्हटलंय। काँग्रेसची प्राथमिक द्वितीय तिसरी बोलणी झालेली आहे। याच्या आधी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी त्यावेळेसही म्हटलं होतं फॉर्म भरल्यानंतर की काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे। महाराष्ट्र राज्यात ज्या फुले शाहू आंबेडकर विचारधारेला घेऊन आपण चालतो आहे ती विचारधारेला पाठिंबा करायचा की जातीवादी शक्तीला पाठिंबा करायचा हे त्यांचं ठरवायचं आहे। त्यामुळे लवकर निर्णय असं होपफुली आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन लढावी अशी वंचितची भूमिका होती। तसा प्रस्ताव आम्ही काँग्रेसला खूप आधीच दिला होता, परंतु अमरावतीच्या स्थानिक काँग्रेसी नेत्यांचा आग्रह होता की ही सीट काँग्रेसनेच लढली पाहिजे आणि म्हणून तेव्हा तो काँग्रेसने निर्णय घेतला आणि स्वतः काँग्रेस लढली। आम्ही तेव्हाही काँग्रेसला सावध केलं होतं की या निवडणुकीमध्ये आपण जो उमेदवार दिलाय हर्षजित देशमुख ते भाजप विरुद्ध लढणार नाही, कारण ते कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट आहे। खरं तर काँग्रेसचे आजारी पडलेले उमेदवार हर्षजित देशमुख यांनी रुग्णालयातनं त्यांचा प्रचार सुरू असल्याचं म्हटलंय। त्यामुळे इकडे काँग्रेसचे नेते वंचित सोबत हात मिळवण्याच्या तयारीत असले तरी हर्षजित देशमुख लढण्याबाबत ठाम असल्याचं सांगतायत। शेर अभी भी जिंदा आहे, मी माघार घेतलेली नाही आहे। हे लोक जर मला अशा प्रकारचे वक्तव्य करून माघार घेण्यास जर प्रवृत्त करत असेल तर मी यांना संदेश देऊ इच्छितो की ताई, मी अजूनही इथे आहे, माझी माघार नाही आहे। डिजिटल माध्यमाच्या थ्रू मतदारांपर्यंत जनतेपर्यंत मी पोहोचत आहे। तब्येतीच्या कारणाने मी जाऊ जरी शकत नसलो तरी माझे फोन कॉल्स सगळ्यांचे संपर्क जे माझ्या परीने माझ्या तब्येतीतून सांभाळून मी करत आहे। माझे कार्यकर्ते करत आहे, माझे कार्यकर्त्यांचे कामं चालू आहे आणि सगळे प्रकार चालू आहे। माझी माघार झालेली नाही आहे। एकीकडे पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्याच नेत्यांना आव्हान देत आहेत, तर दुसरीकडे वंचितकडनं दाद मिळत नाहीये। अशा दुहेरी कोंडीत सध्या अमरावती काँग्रेसचे नेते सापडलेत। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निकाला आधीच काँग्रेस निष्प्रभ झाल्याचं दिसतंय। त्यामुळे वंचितनं वेळीच निर्णय घेतला नाही तर काँग्रेसची पुढची रणनीती काय राहते, काँग्रेसमधल्या या संभ्रमाचा महायुतीला किती फायदा होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अमरावतीहून अनिरुद्ध दवाळेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।